तेजस, मला वाटतं ओनर आले असतील. बघतो मी. कसं वाटलं सरप्राईज? ए बाय. आई, आलात तुम्ही? या ना या. अगं, पण हा तेजस बाजूला होईल तर ना. या ना या. आज काही जिवंत जात नाही तू इथनं बाय. या या बाजूला हो. या ना या. या ना या. आज आई, आत्याई, बघा कोण आलंय, लवकर बाहेर या. अरे आलात तुम्ही? नमस्कार. अरे असू दे असू दे. तुम्ही या ना, बसा. हो तो त्यांना पाणी. हो. अरे तेजस, आईला बघून इतका खुश झालास की काय? ये बस. कसं वाटलं सरप्राईज? हा, काहीच बोलत नाहीये. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं, तुमचं आधीचं फ्लाईट अचानक कॅन्सल कसं काय झालं? हो, ते फ्लाईट ना अचानक, म्हणजे अगदी अचानकच कॅन्सल झालं. अभि अहो, आत्ताच सगळे प्रश्न विचारणार आहात का त्यांना? आधी रिलॅक्स तर होऊ द्या. सुहा, अगं त्यांना पाणी तरी दे. हो. पाणी. नमस्कार करते. एक मिनिट सोहा. काय झालं? नाही म्हणजे पायाच पडायचंय ना तुला. मला मान्य आहे तुमचं लग्न अजून झालेलं नाही, पण एंगेजमेंट तर झाली आहे ना. मग जोड्यानेच पाया पडा. मीनाक्षी, तू अगदी हे बरोबर बोलतेस ना. सुहा, तेजस, फोन जाऊ द्या. सदा सुखी राहा. अहो, तुम्हाला माहितीये का, आजचा दिवस आपल्या तेजस साठी अगदी स्पेशल दिवस आहे बरं का. का? अहो, आज त्याच्या रेस्टॉरंटच्या जागेचं टोकन दिलं जाणार आहे. हो, कागदपत्रांवर सह्या झाल्या ना की तुमच्याच हातून चेक द्यायचा आहे तो. अच्छा, म्हणून मला एवढं घाई गडबडीने बोलवलं का? आणि तुम्ही इथे आल्याने तेजसला मोठं सरप्राईज पण मिळालं ना. आणि आम्ही तुम्हाला हे सरप्राईज दिलं. थँक्स. माझ्या मुलाच्या बाबतीत इतकं चांगलं घडत असताना तुम्ही मला इकडे बोलवलं. तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आलात, दमला असाल ना. हो, खूपच थकायला झालंय. तुम्ही ना आधी फ्रेश होऊन घ्या. हो ना, म्हणजे विश्रांती घ्या तुम्ही. हा. आपण नंतर बोलू ना. हो आई चला, तुम्हाला रूम दाखवते तुमची. हो. वंस, आपण स्वयंपाकाचं बघूया. चला.
आलो वर हो ये. या आई, या. ही बघा, ही तुमची रूम आहे. आता तुम्ही जितके दिवस इथे राहणार आहात हीच तुमची रूम असणार आहे. बायको ये सरप्राईज होतोय तुझं. हं? बायको तुझं लईच होतंय असं तुला वाटत नाही काय? हं? नाही, हिला इथं आणण्यामाग तुझं काय डाव आहे आपल्या ध्यानात येत नाहीये. पण आपण बी तुला काय करणार आहेस? बोल. काय करणार आहे? आपला नाद करायचा नाही हं? मग काय करणार आहेस ते बोल ना. आपण बोलणार नाही, करून दाखवणार आहे. थँक्यू विक्रम. ए बायको बायको ए बायको बायको दारू गडा. ए तुला सांगितलेलं कळतं का नाही? मोकाट्यानं दारू गड. हे बघा, तुम्ही घाबरू नका. अगं, असं कसं म्हणतेस तू? तो किती डेंजर माणूस आहे तुला माहिती आहे ना. फक्त माहित नाहीये मला, चांगली ओळखून आहे मी त्याला. ए हो बोल, सांगितलेलं कळ ना काय तुला? आग दारू गड. बघ, तो अजूनही बाहेर आहे. हे बघा, तुम्ही प्लीज काळजी करू नका. तुम्ही जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत मी आहे तुमच्या बरोबर. त्यामुळे तो तुम्हाला काहीही करू शकणार नाही. तुम्ही प्लीज निश्चिंत राहा. फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. काम व्यवस्थित करा. तुझ्या अशा बोलण्याने ना मला खूप धीर येतो ग. आता नाही घाबरणार मी त्याला. गुड. बरं, कोणाशी काय बोलायचं हे तुमच्या लक्षात आहे ना? हो. बरं, तुम्ही आराम करा, मी आलेच. हो. आपण काय विचारतोय ना त्याची पटापटा उत्तर द्यायची. हा, कुठं गावली? कुठं गावली? तुझा जरा का काही चित्र विचार असेल ना तर तो बाजूला ठेवायचा, ध्यानात ठेव. तेजस, पटकन खाली चल ना. का? ऍक्च्युली तुझ्या रेस्टॉरंटचे ओनर आलेत खाली, सगळे जमलेत, वाट बघतायत तुझी. हो ठीक आहे, चल ना. वहिनी, तू पण ये लवकर आणि आईंना घेऊन ये. मॉम आलोच. हा, खाली चला. काळजी करू नका, मी आहे. पर मग आता हे डील फायनल झालं असं पण समजायचं ना? हो. हो, तुम्ही टोकन अमाऊंट दिली की माझ्याकडून हे डील फायनलच आहे. हो, टोकन अमाऊंटचा चेक रेडी आहे. अभि,
ज्यांच्या हातून हा चेक द्यायचा आहे त्याही रेडी आहेत. हो ना, त्यासाठीच तर त्यांना एवढ्या लांबून बोलवून घेतलंय. एक मिनिट तेजस, चेक कुठे? हा मुलाच्या कर्तृत्वाची सुरुवात आईच्या हाताने व्हावी यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही. अगदी बरोबर. आणि यासाठी मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. थँक्यू. कॉंग्रॅट्स अँड ऑल दी बेस्ट. थँक्यू. वसुधाताई तुम्ही बसा ना. हो. हे घ्या. तेजस, घ्या. ऐक, मॉम, मी काय म्हणतोय की अशा छोट्या छोट्या इव्हेंटला तुला बोलवण्यापेक्षा मोठ्या इव्हेंटला जर का बोलवलं तर? म्हणजे तोंडही गोड करता येईल आणि लोकांची तोंड गप्पही करता येतील, नाही? मी काय म्हणतोय मॉम, म्हणजे तू आता आलीच आहेस इथे तर मग आपण गुरुजींना बोलून मुहूर्त काढून घेऊ ना, हो ना? काय म्हणते आत्या? हो हो, नाही म्हणजे अगदी बरोबर बोलतोय. माझ्या सुद्धा अगदी हेच मनात आलं होतं. आता तुझं सगळं काम मार्गी लागतंय तर मग लग्न करायला काय हरकत आहे ना? मला वाटतं लग्नाच्या बाबतीत आता आपल्याकडून काहीच हरकत नाही. हो म्हणजे तेजसच्या आईबाबांकडूनही काही हरकत असायचं कारणच नाहीये ना. मग काय ठरलं? नाही म्हणजे लगेच गुरुजींना फोन करून बोलावून घेऊ का? म्हणजे आपण नाही, मला आत्ता तरी त्याची गरज वाटत नाहीये. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केलात तरी हे लग्न एवढ्यात होईल असं काही मला वाटत नाही. अहो पण का? नाही म्हणजे आता काय अडचण आहे? अहो आता काय बोलायचं आणि काय सांगायचं? आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे मला असं म्हणायचंय की तेजसच्या बाबांचा राग अजूनही कायम आहे. काही झालं तरी त्याचं लग्न आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचंय. त्याच्या लग्नाचे सगळे विधी आम्हाला करायचेत. मी काय म्हणतो मॉम, ते जर का तयार होणार नसतील तर मी एकदा त्यांच्याशी बोलतो ना. पण तू एवढी लग्नाची घाई का करतोयस? म्हणजे आज ना उद्या तुझे बाबा तयार होतीलच. पण त्यांना डावलून जर हे लग्न झालं तर मात्र ते कायमचे दुखावले जातील आणि मग त्यांना समजावणं केवळ अशक्यच.
तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल कदाचित, पण तेजसला माहिती आहे की त्याच्या बाबांना हायपर टेन्शनचा त्रास आहे. त्यामुळे ह्या लग्नाच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा झाला तर त्याचा विचार आपल्याला आधी करावाच लागेल. अर्थात तुम्ही असं म्हणालच की साखरपुडा तर झालाय, मग लग्न कधी होणार? हो, लग्न होणारच आहे नक्कीच, पण एवढ्यात नको. ह्यांच्या तब्येतीची काळजी घेणं ते सुद्धा जास्त गरजेचं आहे ना. तुम्ही काही काळजी करू नका, माझा या लग्नाला पूर्ण होकार आहे. मी तेजस आणि सोहा या दोघांच्या पाठीशी आहे आणि हेच मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगायचं होतं, म्हणूनच मी आले. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला. आणि तशी लग्नाची एवढी घाई करायची गरजच नाहीये, नाही का? आता रेस्टॉरंटचंही काम सुरू होतंय. तेजस एकदा या बिझनेसमध्ये सेटल झाला की मग ते नाही म्हणण्याचं काही कारणच नाही. हो ना. आणि लग्नात जर का आई वडिलांचाच आशीर्वाद मिळणार नसेल तर मग थाटामाटाने लग्न करून काय फायदा? शेवटी त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. मला असं वाटतंय की डॅड बरोबर मी एकदा बोलायला हवं. मला खात्री आहे की ते सोहाच्या आणि माझ्या लग्नाला परवानगी देतील. फक्त परमिशन देऊन चालणार नाही हं? त्यांनी इथे सगळ्यांसमोर येऊन मान्यही करायला हवं आणि लग्नालाही यायला हवं. नाही वहिनी, मला तुमचा उत्साह आणि काळजी कळतीये. मी बोलतो ना, त्यांच्याशी एकदा बोलून घेतो. काय मॉम? अरे पण ते तुझ्याशी बोलायला हवे ना. सध्या ते तुझ्यावर इतके नाराज आहेत की तुझं नाव जरी काढलं ना तरी ते खूप हायपर होतात. त्यापेक्षा तू प्रत्यक्षच बोलतोस का त्यांच्याशी? नाही तर असू दे, तू काही बोलूच नकोस. आणि आई म्हणून ना मी तुला एक रिक्वेस्ट करते, तू त्यांना आता आजारी पाडू नकोस. तू ना इथलं सगळं सेटल कर. त्यांना कसं सेटल करायचं ती माझी जबाबदारी. ठीक आहे, ठरलं तर मग आपण लग्न पुढे ढकलायचं. तू समजून घेशील ना मला बाळा?